शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांना निवेदन सादर करण्यात आले। येणाऱ्या 8 दिवसांमध्ये सोलापूर शहर परिसरामध्ये नागरिकांच्या घरात घुसलेलं पाणी लवकरात लवकर काढा। याचबरोबर सोलापूर शहरातल्या नागरिकांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा तीव्र इशारा सुद्धा या प्रसंगी हे निवेदन सादर करतेवेळी देण्यात आला आहे। या प्रसंगी जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, ज्योती माळवदकर, अनिता राठोड अनेक मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरातील लोकांच्या घरात घुसलेले पाणी काढले नाही आणि लोकांना 1 दिवसाआड पाणी दिले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, सुनीता लोंढे, जयश्री पाटील, ज्योती माळवदकर, रतन गायकवाड, विकास डोलारे, इलियास शेख, शिवा माळी, दत्ता जाधव, प्रकाश पवार, संगप्पा कोरी, संतोष घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा, युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा, हिंदू रणसम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, जय भवानी, या नागरिकांना त्रास देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा। सोलापूर शहरात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाकार माजवलेला असून लोकांच्या घरात पावसाचे तसेच ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणावर घुसले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे। पावसामुळे घरात राहायला जागा नाही आणि 10 दिवसांनी पाणी येत असल्याने प्यायला पाणी नाही, अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न अस्मिताताई गायकवाड यांनी आयुक्तांना विचारला। या सगळ्या परिस्थितीला महानगरपालिका जबाबदार असून मूलभूत सुविधा पुरवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, पण महापालिकेचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत अतिशय निष्क्रिय आणि उदासीन आहेत। वारंवार सांगूनही अक्कलकोट रोड, विजापूर रोड, 256 गाळा, वज्रेश्वर नगर, कीर्तीनगर, साईनगर, अभिषेक नगर आदी भागांमध्ये पावसाचा निचरा करण्यासाठी पाणी काढण्यासाठी मशीन लावणे, अधिकारी पाठवून नागरिकांना दिलासा देणे, त्वरित कार्यवाही करणे असे कुठलेही ठोस पाऊल प्रशासनाकडून उचलले गेले नाही। गेल्या 10 दिवसांपासून लोकांचे संसार उघड्यावर आहेत। ड्रेनेजचे पाणी घरात घुसले आहे, त्यातून साप, इंचू, काटे निघत आहेत, तरी प्रशासनाला त्याची कसलीच फिकर नाही। प्रशासन तिथे पूर्ण दुर्लक्ष करत आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असे सांगून पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले। या निवेदनाची त्वरित दखल घेऊन कार्यवाही झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर राहील असा इशारा शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी दिला। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन उंबासे यांना निवेदन देण्यात आले। हे निवेदन यासाठी दिले होते की गेले 10 दिवस सोलापूरमध्ये हाहाकार माजला आहे, जनता त्रस्त आहे, परंतु महानगरपालिकेला कसलीच जाग नाही आहे। महानगरपालिकेचे कुठलेच अधिकारी या भागात फिरत नाहीत, या भागातल्या नागरिकांचे कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत। नागरिकांच्या कमरेपर्यंत पाणी त्यांच्या घरात घुसलेलं आहे, घशापर्यंत पाणी नागरिकांच्या घरात घुसलेलं आहे आणि त्यामध्ये नागरिकांच्या साप, विंचू, काटे निघत आहेत, नागरिक त्रस्त आहेत। परंतु महापालिकेचे अधिकारी 1 किंवा 2 अधिकारी जातात आणि खोऱ्यानी पाणी काढतात। या पद्धतीने जर महापालिका अधिकारी जर काम करत असतील तर या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि माननीय आयुक्तांना ही सगळी परिस्थिती कथन करण्यासाठी आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आम्ही आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि आज आयुक्तांना याविषयी आम्ही सगळे माहिती दिलेली आहे।
सविस्तर माहिती दिलेली आहे। माननीय आयुक्तांनी सुद्धा ती सगळी माहिती ऐकून आज जे जनतेच्या पूर्ण घराघरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, आज संपूर्ण कीर्तीनगर, अक्कलकोट रोड, तर संगमेश्वर नगर, त्याचबरोबर 256 गाळा, विजापूर रोड, द्वारका नगर, द्वारका सिटी या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं आणि ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये, नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे। आणि मी आज प्रशासनाला, माननीय आयुक्तांना निवेदन देताना सांगितलेलं आहे की हा प्रश्न त्वरित सुटला पाहिजे। त्याचबरोबर आज दसरा, दिवाळी या सणांमध्ये महिला आमच्या पाण्यासाठी वणवण करतायत। एक तर वरनं पावसाचं पाणी येतंय आणि प्यायला पाणी नाहीये, अशी दुरावस्था सोलापूरची आहे। सोलापूरच्या महिलांची आहे, विशेषतः महिला भगिनी आमच्या पाण्यासाठी, महिला भगिनीच नाही, आमचे पुरुष बंधू सुद्धा पाण्यासाठी वणवण करतायत, परंतु पाणी महानगरपालिका 6 दिवसाआड 7 दिवसाआड पाणी देते। हद्दवाढ भागामध्ये 10 दिवसानंतर पाणी येते। ही वस्तुस्थिती मी आज आयुक्तांना सगळी सांगितलेली आहे। आणि त्याचबरोबर मी आयुक्तांना हेही सांगितलेलं आहे की तुमचे आरोग्य अभियंता चोबे यांनी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 1 दिवसाआड पाणी देणार, त्याचं काय झालं? आणि त्यामुळं या सगळे प्रश्न जर 8 दिवसामध्ये तुम्ही सोडवले नाही, जनतेच्या भावना आमच्या तीव्र आहेत। जर हे प्रश्न नीट सुटले नाही, आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे तुम्हाला, परंतु जर या प्रश्न सुटले नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। आणि अधिकाऱ्यांना आम्ही जोपर्यंत हे सगळ्या सोलापूरचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू देणार। संतोष पाटील यांनीही जर प्रशासनाने दखल घेतली नाही आणि जनतेचा प्रश्न सुटला नाही तर महापालिकेला टाळे ठोकू असा इशारा दिला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आज आयुक्ताला निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये आयुक्तांना एवढं सांगण्यात आलं की सोलापूर महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी या 10 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घेतलंय, रोडवरती पाणी आलंय, ज्या नागरिकांना त्रास होतोय त्याविषयी अजिबात एक सुद्धा अधिकारी गंभीर नाहीये। यांचं आपत्ती व्यवस्थापन गंभीर नाहीये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर नागरिकांनी फोन केला, लोकप्रतिनिधींना फोन केला तर हे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। मग त्या संदर्भात आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली। आयुक्त साहेबांनी आज संबंधित जे अकोलर मॅडम आहेत, परत चौबे साहेब आहेत, त्यांना ताकीद दिलेली आहे, त्यांना फोनवरती सूचना केलेल्या आहेत की 4 वाजता तुम्ही त्या परिस्थितीमध्ये जावा आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या तातडीने सुटल्या पाहिजेत। तर आम्ही सुद्धा आज 4 वाजता अस्मिताताईंची बैठक होणार आहे। मग त्याच्यानंतर जर नागरिकांचे प्रश्न सुटला नाही, हे शिवसेना पद्धतीनं जो आंदोलन आहे, फक्त आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढा मोठा तीव्र आंदोलन आपण या महापालिकेचं पुढे उभं करू। या महापालिकेचं ऑफिस सुद्धा आम्ही बंद पडू। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।